महाराष्ट्र पेटवण्याची भाजपची नीती। जरांगेंवरून नाना पटोलेंचा निशाणा। सरकार जाणून बुजून महाराष्ट्र पेटवायचं काम करते आणि ही भाजपची नीती आहे। आम्ही टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन। आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार, त्याला भेटायला मराठे येणार। मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगेंनी आता मिशन मुंबईची घोषणा केलेली आहे। 26 जानेवारीला मनोज जरांगेंनी 3 कोटी मराठा बांधवांसह मुंबईचं आझाद मैदान गाठण्याची रणनीती आखलेली आहे। आता जरांगेंच्या याच नव्या आव्हानावरनं विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केली आहे। सरकार जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटवण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय। हे सरकारने क्रिएट केलेला आरक्षणाचा प्रश्न आहे। सरकार जाणून बुजून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पेटवायचं काम करते आणि ही भाजपची नीती आहे। प्रत्येक राज्यामध्ये जातीमध्ये भांडणं करून विभाजनाचा फायदा कसा मिळेल ही भाजपची रणनीती आतापर्यंत राहिलेली आहे। डिवाइड अँड रूल जे इंग्रजांचं होतं तेच रणनीती भाजप वापरते। एकीकडे काँग्रेससह विरोधक जरांगेंच्या लाँग मार्च आणि उपोषणास्त्रावरनं सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात आहेत, तर दुसरीकडे सरकारच्या वतीनं पुन्हा एकदा जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झालेत। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा क्युरेटिव्ह पिटिशनचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांना लक्ष्य केलाय। मराठा समाजाला दिलासादायक निर्णय घेतलाय। मी कालच सुप्रीम कोर्टाला धन्यवाद दिलेले आहेत, कारण या ठिकाणी क्युरेटिव्ह पिटिशन जी आमच्या सरकारने फाईल केली होती ती ऐकण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे। क्युरेटिव्ह पिटिशनमधले मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांना महत्त्व दिलेलं आहे। विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंनी उपोषणाचा निर्णय रद्द करण्याचं आवाहनही केलंय। राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय वेगाने काम चालू केलेलं आहे। शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला आहे, तिसरा अहवाल देखील अपेक्षित आहे की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन एंट्रीज या हैदराबादवरनं त्या ठिकाणी आम्ही प्राप्त करून घेतो। राज्य सरकार योग्य काम करतं आहे हे लक्षात आल्यानंतर कदाचित तसा निर्णय तो घेणार नाहीत। आम्ही पूर्ण शक्तीने या ठिकाणी हे सगळं कार्य करतो आहोत। सरकार अतिशय सकारात्मकतेनं काम करते आहे। विशेषतः माननीय मुख्यमंत्री महोदय हे स्वतः या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालून आहेत। मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीनंतर तापलेल्या वातावरणामध्ये आता राजकीय वार पलटवार होऊ लागले। त्यामुळे आरक्षणावरनं सुरू झालेल्या या राजकारणामध्ये पुढे नेमकं काय घडतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।